बघा, एका शाळेतील 10% मुलांची संख्या मुलींच्या 1/4 पट आहे, तर शाळेतील मुले व मुली यांचे प्रमाण किती? प्रश्न सोडवायचा कसा सर? शाळेतील मुले त्यासाठी चलपद ए, शाळेतील मुली त्यासाठी चलपद बी वापरू. गणिताची मांडणी लक्षात घ्या. प्रश्न म्हणते एका शाळेतील 10% मुलांची संख्या मुलींच्या 1/4 पट, तर शाळेतील मुले व मुली यांचे प्रमाण किती? मुलासाठी चलपद ए, मुलीसाठी बी. याचा अर्थ ए चे 10% बराबर बी म्हणजे मुली. शाळेतील 10% मुलांची संख्या, मुलांसाठी चलपद ए, याचा अर्थ ए चे 10% बराबर बी चे 1/4 काय तर पट. अशा पद्धतीची मांडणी करा. शाळेतील 10% मुलांची संख्या ही समीकरण स्वरूप मांडणी. डाव्या बाजूला मुलींच्या 1/4 पट, मुलीसाठी चलपद बी वापरलं म्हणजे बी च्या 1/4. लक्षात आलं तुमच्या? आता ए चे 10%, ए चाचीचे ही पद, ज्याला आपण इंग्रजीमध्ये ऑफची पद म्हणतो, सोडवत असताना गुणाकार नित्य केला जातो, म्हणून ए चे म्हणजे गुणाकार 10% अपूर्णांक स्वरूपात मांडताना 10/100 अशी मांडणी करावी लागते. इथं बी परत चे म्हणून गुणाकार 1/4. याला संक्षिप्त रूप द्या किंवा शून्याला शून्य काटा. ए गुणिला 1/10 बराबर बी गुणिला 1/4. आता हा बी 1/4 सोबत गुणिला असलेला इकडं डाव्या बाजूला येताना भागीला स्वरूपात मांडावा लागतो आणि या 1/4 कडे हा अपूर्णांक जाताना गुणाकार व्यस्त रूपात मांडावा लागतो. संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना छेदस्थानी असेल, लेकरांनो लक्ष द्या, अंशस्थानी असेल, छेदस्थानी मांडावीच लागते. हा गणितीय नियम. आता बघा संक्षिप्त रूप, बे दोन्ही 4, बे पंच 10. आता प्रश्नामध्ये वर्गातील मुले आणि मुली यांचं प्रमाण विचारलं. मुले म्हणजे ए, मुली म्हणजे बी. यांचं गुणोत्तर प्रमाण आपल्याला मिळू पाहत आहे. 5 5 आणि छेदस्थानी 2 2, म्हणजे वर्गातील मुलं आणि मुली, याचाच अर्थ हे मुलं आणि ह्या काय हो मुली. यांचं गुणोत्तर प्रमाण किती? 5:2. 5:2 याला तुम्ही 5/2 असं सुद्धा मांडू शकता. प्रश्नामध्ये वर्गातील किंवा शाळेतील मुले व मुली यांचं प्रमाण किती, हा प्रश्न, त्याचं उत्तर 5:2 पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे. ओके. गुणोत्तर प्रमाण ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल. ओके.